आजची सर्वात मोठी बातमी लाडक्या बहिणींसाठी. हो, सप्टेंबरचे 1500 रुपये तुम्हाला मिळाले. आता ऑक्टोबरचे 1500 रुपये आज सुरू झाले. राज्यातील सर्व लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये पुन्हा 1500 रुपये आले. हे बघा, ज्या ज्या बहिणींना सप्टेंबरचे 1500 रुपये आले त्यांच्या खात्यामध्ये ऑक्टोबरचे पण पुन्हा 1500 रुपये येणे सुरू झाले. आणि हे बघा, या क्षणाची ही सर्वात मोठी आनंदाची बातमी आहे तुमच्यासाठीच. बोनस संदर्भात आता दिवाळी आहे पुढे, तर बोनसचा जो काही GR आहे, GR आला आणि अखेर 6000 रुपये दिवाळीनिमित्त बोनस देखील सुरू झालं. याबद्दल पण जो GR आलेला आहे त्याबद्दल आपण माहिती समजून घेणार आहोत. अत्यंत महत्त्वाची आनंदाची बातमी आहे, त्यामुळे माझ्या माता बहिणींनो, लाडक्या बहिणींनो, व्हिडिओ शेवटपर्यंत पूर्ण बघा. आजचा हा व्हिडिओ तुमच्यासाठी अतिशय महत्त्वाचा आहे, त्यामुळे काळजीपूर्वक ही माहिती शेवटपर्यंत पूर्ण बघा. आज भरपूर माहिती तुम्हाला भेटणार आहे या व्हिडिओमध्ये. ओके, व्हिडिओ पूर्ण बघा. तर ऑक्टोबरचे पण 1500 रुपये सुरू झाले. सप्टेंबरचे तुम्हाला आता नुकतेच 1500 रुपये देण्यात आलेले आहेत, बरोबर. आता ज्या बहिणींना सप्टेंबरचे 1500 रुपये आले त्याच बहिणींच्या खात्यामध्ये आता सुरुवात झाली ऑक्टोबरचे 1500 रुपये. आणि बोनस तुमच्या खात्यामध्ये आले नसेल तर एका तासात, हे बघा, एका तासात, एक मिनटं, बोनस 6000 रुपये सर्व महिलांना एका तासात, हो, एका तासात खात्यामध्ये जमा होणार आहे. त्याबद्दल पण सांगतो मी, अत्यंत महत्त्वाची माहिती आहे. ओके, जरी तुम्हाला हे बोनस पाहिजे असेल तर त्यासाठी तुम्हाला एक काम करावं लागेल. ते काम करताच तुमच्या खात्यामध्ये जमा होईल बोनस. ओके, चला ते पण सांगतो. आणि काही महत्त्वाच्या टॉप बातम्या आहेत आजच्या. शासनाने महत्त्वाच्या बातम्या ज्या आहेत शासनाच्या, जे काही शासनाने मुख्यमंत्री साहेबांनी निर्णय घेतलेले आहेत मुख्यमंत्री साहेबांनी, ते आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत. ओके, हे बघा, तुम्हाला सर्वांना KYC करायला सांगितलेलं आहे. केले का तुम्ही? पहिले मला ते कमेंट करून सांगा. हे बघा, राज्यातील सर्व लाडक्या बहिणींना ज्यांची KYC झालेली नव्हती त्यांच्या खात्यामध्ये पण सप्टेंबरचे 1500 रुपये जमा झाले. आणि ज्यांची KYC झालेली होती त्यांच्या खात्यामध्ये पण पैसे आले. म्हणजे KYC झालेलं नाही तरी पण हप्ता आला. त्यामुळे भरपूर बहिणी असा विचार करत आहे की KYC जरी नाही पण केली तर काय फरक पडत आहे, आमचा हप्ता तर काही बंद होत नाही, त्यामुळे KYC करणं काही एवढं गरजेचं नाही, असं काही बहिणींना वाटत असेल. परंतु बहिणींनो, मी तुम्हाला एक गोष्ट क्लिअर करून सांगतो. आता सण आहे दिवाळी. या दिवाळी सणानिमित्त हा सप्टेंबरचा हप्ता तुम्हाला देण्यात आलेला आहे. त्यामुळे KYC तुमची झालेली नसेल किंवा झालेली असेल, सरसकट सर्व बहिणींच्या खात्यामध्ये हप्ता दिलेला आहे. परंतु पुढील हप्ता येण्यासाठी तुम्हाला 100% अडथळा येऊ शकतो. त्यामुळे सर्वांना KYC करावीच लागणार आहे. असं विचार करू नका की KYC केली नाही तरी हप्ता आला मग पुढे पण येईल. पुढे अडथळा येऊ शकतो. आता दिवाळी आहे त्यामुळे देऊन टाकलं शासनाने, परंतु पुढे चालून जरी अडथळा आला, हप्ता जरी तुम्हाला जरी मिळाला नाही किंवा हप्ता तुमचा थांबवला गेला तर खूप मोठी तुम्हाला अडचण येऊ शकते. त्यामुळे KYC करून घ्या. काही नाही, 2 मिनटात होऊन जाते KYC. मी तुम्हाला मागच्या व्हिडिओमध्ये तसं सांगितलेलं आहे कशी करायची KYC त्याबद्दल. ओके, बघा, आता ऑक्टोबरचे 1500 रुपये कोणाकोणाला आले बघा. तर आता ऑक्टोबरचे 1500 रुपये कोणकोणत्या बहिणींच्या खात्यामध्ये जमा झाले याविषयी आपण माहिती बघणार आहोत. अत्यंत महत्त्वाचा आजचा हा व्हिडिओ आहे. त्यामुळे माझी एक विनंती आहे बहिणींनो, तुम्हाला सत्य माहिती तुम्हाला आपल्या चॅनलवर पाहायला मिळत असते. त्यामुळे या व्हिडिओला ना तुम्ही एक लाईक करा. हो, लाईक करा या व्हिडिओला. तुम्ही व्हिडिओ बघत असाल आता तर लाईक करा.
चॅनलवर जरी तुम्ही नवीन असाल तर आपलं चॅनल देखील सबस्क्राईब करून घ्या. शेजारील घंटीचं बेल आयकॉन प्रेस करा आणि ऑल नावावरती सिलेक्ट करा. कारण अशाच नवनवीन अपडेट, नवनवीन बातम्या, नवनवीन व्हिडिओसाठी तुम्ही चॅनल सबस्क्राईब करून घ्या. आणि एक महत्त्वाचं राहिलं, या व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर देखील करा. कारण सर्वांना माहिती कळू द्या की काय नवीन अपडेट आलेले आहेत. हे बघा, बोनस संदर्भात मी तुम्हाला बोललो, याबद्दल पण माहिती आहे, सांगतो सर्व. ओके, 6,000 रुपये काय आहे अपडेट, काय झाला निर्णय, त्याबद्दल पण सांगतो. हे बघा, सप्टेंबरचे ज्या बहिणींना 1,500 रुपये आले अशा बहिणींनी मला कमेंट करून सांगा. कारण त्याच बहिणींना आता ऑक्टोबरचे पण 1,500 रुपये येणे सुरू झाले. आता किती बहिणींच्या खात्यामध्ये आणि किती जिल्ह्यात, किती तालुक्यात हप्ता आला याविषयी संपूर्ण माहिती बघा. आता संपूर्ण डेटा समोर आलेला आहे, बघा तुम्ही. आता चला बघा, आता अत्यंत महत्त्वाची माहिती. हे बघा, लाडक्या बहिणींनो, माहिती अतिशय महत्त्वाची आहे, व्हिडिओ मिस करू नका. हे बघा, भरपूर माझ्या माता बहिणी आहेत ज्यांची KYC अजून बाकी असेल. KYC मुदतवाढ मिळेल का? तर बघा, मला तर वाटत आहे की 100% KYCची जी मुदतवाढ आहे ती तुम्हाला वाढवून मिळणार आहे. का? कारण भरपूर बहिणींच्या KYC ज्या आहेत त्या बाकी आहेत. त्यामुळे 2 महिन्याचा कालावधी दिला होता, त्यामुळे यामध्ये अजून मुदतवाढ तुम्हाला दिली जाऊ शकते. ओके, आणि आता 2 महिन्याचा कालावधी तुम्हाला देण्यात आला आहे, तरी भरपूर मुदतवाढ आहेच, तुम्हाला करून घ्या. 100% अजून त्याच्यापुढे पण तुम्हाला दिलं जाईल. कारण लोड भरपूर आहे, त्यामुळे भरपूर बहिणींची KYC झाली नाही, त्यामुळे शासन 100% KYC जे आहे KYCसाठी मुदतवाढ देईल. त्यानंतर बघा, 1,500 रुपये पुन्हा ऑक्टोबर हप्ता, याबद्दल सांगतो तुम्हाला. 1,500 रुपये सप्टेंबर हप्ता आला नाही. हे बघा, माझा एक प्रश्न आहे बहिणींनो तुम्हाला, कोणकोणत्या बहिणींना सप्टेंबरचे 1,500 रुपये आले नाही त्यांनी कमेंट करून सांगा. कारण काही बहिणींना जरी आले नसेल तर त्यांनी कमेंट करून सांगा. भरपूर बहिणींना अपात्र देखील करण्यात आलं आहे. तर अपात्र जेवढ्या बहिणी झालेल्या आहेत त्यांना हप्ता येणार नाही. ज्या बहिणी पात्र आहेत त्यांच्याच खात्यामध्ये हप्ता जमा होणार आहे. ओके, त्यानंतर 1,500 रुपये पुन्हा ऑक्टोबर हप्ता. हे बघा, नुकताच तुमच्या खात्यामध्ये सप्टेंबरचे 1,500 रुपये टाकण्यात आले, त्यामुळे लगेच तुमच्या खात्यामध्ये ऑक्टोबरचे 1,500 रुपये येतील अशी कोणतीही शक्यता, असा कुठलाही निर्णय शासनाने घेतलेला नाही. हे बघा, आपली तर विनंती होती की 2 महिन्याचे एकत्र 3,000 रुपये टाकायला पाहिजे होते लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये. कारण दिवाळी सण पण होता, त्यामुळे टाकायला पाहिजे होते. परंतु शासनाने फक्त 1,500 रुपये टाकले सप्टेंबरचे. तर फक्त सप्टेंबरचेच 1,500 रुपये आलेले आहेत, ऑक्टोबरचा हप्ता आलेला नाही. ओके, ठीक आहे, ही माहिती तुम्हाला समजली. भरपूर बहिणी विचारत होते की ऑक्टोबरचे पण हप्ता आला का? तर नाही बहिणींनो, फक्त सप्टेंबरचे 1,500 रुपये जमा झालेले आहेत. ऑक्टोबरच्या एंडिंगपर्यंत तुमच्या खात्यामध्ये जमा होतील. आता मी तुम्हाला सुरुवातीला सांगितलं, तर तुम्ही जी पुढील माहिती आहे महत्त्वाची ती माहिती बघण्यासाठी मी तुम्हाला तसं सांगितलं. परंतु ऑक्टोबरचा हप्ता अजून आलेला नाही, लक्षात घ्या. कधी मिळेल तर ऑक्टोबरच्या एंडिंगपर्यंत. आणि राहिला विषय बोनसचा, तर तुम्हाला भरपूर यूट्यूब चॅनल किंवा इतर सोशल मीडियावरती बोनस 6,000 रुपये येईल, 1 तासात येईल, 2 तासात येईल, अशा भरपूर फेक बातम्या तुम्हाला दिल्या जात आहेत. तर त्या फेक बातम्यांपासून तुम्ही दूर राहा. सत्य माहिती जाणून घेण्यासाठी ATV गुरुजी आपलं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करून घ्या. कारण सध्या तुम्हाला सोशल मीडियावरती सांगितलं जात आहे, सोशल मीडियावरती तुम्हाला भरपूर सांगितलं जातं की 8,000 रुपये मिळेल, 10,000 रुपये मिळेल, हे मिळेल, ते मिळेल, दिवाळी सण निमित्त महिलांना बोनस वगैरे. ह्या संपूर्ण बातम्या फेक आहेत बहिणींनो. सत्य माहिती जाणून घेण्यासाठी आपल्या चॅनलचे व्हिडिओ बघा. कुठलंही बोनस वगैरे तुम्हाला 1 तासात मिळणार नाही, ही बातमी फेक आहे. ओके, चला आता बघा ताज्या बातम्या. चला, आता जी माहिती मी तुम्हाला देणार आहे अत्यंत महत्त्वाची माहिती आहे. या टॉप बातम्या पण बघा, कामाच्या बातम्या आहेत, तुमच्यासाठीच आहे ही सर्व माहिती. हे बघा, काय आहे बातमी? शेतकऱ्यांना नुकसान भरपाई कधी मिळणार?
कृषी मंत्र्यांनी दिली माहिती। हे बघा, अतिवृष्टीचा फटका बसलेल्या शेतकऱ्यांच्या नुकसानाबाबतची जी काही माहिती आहे ती संकलित करण्यात येत आहे। म्हणजे संपूर्ण माहिती गोळा केली जात आहे। कुठे कुठे काय नुकसान शेतकरी भावांचं झालेलं आहे हे संपूर्ण पाहणी केली जात आहे। त्याच बाबत हे बघा, त्याबाबतचे जे काही काम आहे ते अंतिम टप्प्यात आहे। अंतिम म्हणजे शेवटच्या टप्प्यात आहे, शेवटच्या टप्प्यात आहे आणि ते असून निधीसाठीचा प्रस्ताव जो आहे तो लवकरच केंद्र सरकारला पाठवण्यात येणार असून दिवाळीपूर्वी शेतकऱ्यांना मदत, अत्यंत महत्त्वाची अपडेट दिवाळीपूर्वी म्हटलेलं आहे शेतकरी भावांनो, दिवाळीपूर्वी शेतकऱ्यांना मदत करण्यात येईल अशी माहिती कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांनी दिली आहे। त्यामुळे ही शेतकरी भावांसाठी सर्वात मोठी आनंदाची बातमी आहे। दिवाळीपूर्वी मदत शेतकरी भावांना मिळणार आहे। राज्य कृषी शिक्षण आणि संशोधन परिषदेत झालेल्या बैठकीनंतर भरणे यांनी पत्रकारांशी संवाद साधला, त्यावेळी ते बोलत होते। सप्टेंबरमध्ये झालेल्या पावसामुळे मराठवाड्यातील शेतकऱ्यांच्या मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे। भरपाईबाबत भरणे म्हणाले की मराठवाड्यातील पूरग्रस्त शेतकऱ्यांच्या नुकसान भरपाईबाबत माहिती संकलित करण्याचे काम सुरू आहे। काही ठिकाणची माहिती अद्याप मिळालेली नाही। माहिती संकलित करून केंद्र सरकारला पाठवण्यात येणार आहे। केंद्राला प्रस्ताव पाठवल्यानंतर त्याबद्दल त्यात जो आहे तो बदल जो आहे तो करता येत नाही। कृषी महसूल विभागाकडून कर्मचारी माहिती संकलित करण्याचे काम अंतिम टप्प्यात आहे। दिवाळीपूर्वी सर्व शेतकऱ्यांना मदत करण्यात येईल। आलं लक्षात? हे बघा, NDRFच्या निकषानुसार पहिल्या टप्प्यात मदत जाहीर करण्यात आली आहे। पहिल्या टप्प्यात मदत जाहीर करण्यात आलेली आहे बरं, ओके। तर तसेच मुख्यमंत्र्यांनी बघा जास्तीची रक्कम देण्याची घोषणा केली आहे। वाढीव निधी राज्य शासनाकडून दिला जाणार आहे। मराठवाडा, विदर्भ, पश्चिम महाराष्ट्रात फिरलो आहे, बांधावर जाऊन शेतकऱ्यांचे दुःख जाणून घेतले आहे। शेतकरी अडचणीत आहे, शिवाय पालकमंत्रीही त्यांच्या भागात फिरत आहेत, त्यांच्याकडून अहवाल घेतला जात आहे। अडचणीच्या काळात शेतकऱ्यांच्या पाठीशी शासन भक्कमपणे उभे राहील असेही भरणे यांनी सांगितले। ठीक आहे, ही बातमी अत्यंत महत्त्वाची होती शेतकरी भावांसाठी। चला बातमी नंबर 2 बघा। चला बघा, आता बातमी नंबर 2 बघा, अत्यंत महत्त्वाची बातमी आहे बातमी नंबर 2 पण। पंतप्रधान मोदींकडून शेतकऱ्यांना मोठी भेट, PM धन धान्य कृषी योजना आणि दलहन आत्मनिर्भरता मिशनचा शुभारंभ केली खास घोषणा। हे बघा, तर PM मोदी, पंतप्रधान मोदी साहेबांकडून शेतकऱ्यांना 2 मोठ्या भेटी। हे बघा, 2 नवीन योजना आलेल्या आहेत, PM धन धान्य कृषी योजना आणि दलहन आत्मनिर्भरता मिशनचा शुभारंभ केलेला आहे। बघा, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शनिवार 11 ऑक्टोबर रोजी नवी दिल्ली येथील भारतीय कृषी अनुसंधान संस्था IARI येथे आयोजित विशेष कार्यक्रमात कृषी क्षेत्रासाठी एकूण 35,440 कोटी रुपयाच्या 2 महत्त्वाच्या योजनांचा शुभारंभ केला। तर बघा, यासाठी निधी बघा केवढा आहे, 35,440 कोटी रुपये आहेत आणि 2 योजना आलेल्या आहेत नवीन। हे बघा, यामध्ये 24,000 कोटीची PM धनधान्य कृषी योजना आहे आणि 11,440 कोटीची दलहन आत्मनिर्भरता मिशन यांचा समावेश आहे, ओके। या प्रसंगी पंतप्रधानांनी देशभरातील शेतकऱ्यांशी संवाद साधला आणि या योजनांचे महत्त्व स्पष्ट केले। पंतप्रधान मोदी म्हणाले की 11 ऑक्टोबर हा दिवस अत्यंत ऐतिहासिक आहे, कारण आज भारत माता यांच्या 2 महान पुत्रांचा जन्मदिन आहे। भारतरत्न जयप्रकाश नारायण आणि भारतरत्न नानाजी देशमुख हे दोघेही ग्रामीण भारताचे आवाज आणि लोकशाहीच्या क्रांतीचे प्रतीक होते। शेतकरी आणि गरिबांच्या कल्याणासाठी त्यांनी आयुष्य वाहिले।
या ऐतिहासिक दिवशी देशाच्या आत्मनिर्भरतेसाठी आणि शेतकऱ्यांच्या प्रगतीसाठी या 2 योजना ज्या आहेत त्या सुरू होत आहेत असे मोदी म्हणाले. ठीक आहे, या अत्यंत महत्त्वाच्या बातम्या त्या. तर आज आपण या टॉप बातम्या बघितल्या, ज्या महत्त्वाच्या टॉप बातम्या त्या. आणि लाडकी बहीण योजनेसंदर्भात पण सर्व माहिती तुम्हाला सांगितली. बोनसचं काय भानगड आहे किंवा हप्त्याची काय भानगड आहे याविषयी पण एकदम सोप्या सिंपल भाषेमध्ये आपल्या गावरान भाषेमध्ये तुम्हाला सर्व माहिती दिलेली आहे. ठीक आहे, माझ्या माता बहिणींनो, या व्हिडिओला लाईक करा, तुम्ही या व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा. चॅनलवर नवीन असल्यास आपलं चॅनल देखील सबस्क्राईब करा. धन्यवाद. आपण भेटू पुढील व्हिडिओमध्ये.